आता पुन्हा एकदा बघा हे सम कसं दिलेलं आहे स्टुडंट्स. बघा तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एम आणि एन हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि देताना काय दिलेलं आहे तर एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज एम हे स्टेटमेंट दिलंय. एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज एम हे दिले म्हणून तुम्ही एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम n इक्वल टू के एम देअरफॉर के इज इक्वल टू एन अपॉन एम. पहिल्या ह्याच्यात आपलं थोडस चुकलेलं होतं लिहायला त्याच्यामुळं पुन्हा एकदा बघा. तर वेन एम इज इक्वल टू 3 एन इज इक्वल टू 12. आधीच्या ह्याच्यामध्ये मी एन इक्वल टू 3 लिहिलं आणि एम इक्वल टू 12 घेतलं होतं तर दॅट इज रॉंग. एम ची व्हॅल्यू आहे 3, एन ची व्हॅल्यू आहे 12. त्यावेळेला के ची व्हॅल्यू किती आलेली आहे 12 अपॉन 3 म्हणजे येणार आहे 4 आणि त्याच्यावरून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन के काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन तुम्हाला आलं 4 आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तुमचं काय आहे तर एन इज इक्वल टू 4m हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग तुम्ही पहिलं केलं सम सॉल्व. पहिल्यामध्ये तुम्हाला एम ची व्हॅल्यू 6.4 असताना एन फाइंड करायचे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहा त्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू घाला आणखीन तुम्हाला एन ची व्हॅल्यू 26 मिळणार आहे. आता सेकंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे एम फाइंड करायचं आहे त्यावेळेस एन तुम्हाला दिलेलं आहे 28. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे ते लिहा. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे एन इज इक्वल टू के एम. मग ह्याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू 28 इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आहे 4. के इज इक्वल टू 4 इंटू एम. देअरफॉर एम इज इक्वल टू काय येणार आहे 28 अपॉन 4 म्हणून तुम्हाला एम ची व्हॅल्यू किती येणार आहे 7. एम ची व्हॅल्यू किती येईल 7 म्हणून इथे येणार आहे 7. कळले. त्याच्यानंतर थर्ड बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एम दिलेलं आहे 1.25 आणि त्यावेळेला एन फाइंड करायचं आहे. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे ते बघा. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे व्हॉट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एन इज इक्वल टू के एम. एन इज इक्वल टू के एम. मग त्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू घाला देअरफॉर इक्वल टू के आहे 4 इंटू 1.25. मग किती येणार आहे 4 5 जा 20 4 2 जा 8 प्लस 2 10 कॅरी 1 4 1 जा 4 प्लस 1 5. किती येणार आहे त्यावेळेस आणि डेसिमल पॉइंट जर तुम्ही दिले तर डेसिमल पॉइंट इथं एन ची व्हॅल्यू जी आहे ती एन ची व्हॅल्यू किती येणार आहे तुम्हाला 5. डेसिमल पॉइंट दिलं 2 नंतर तर एन ची व्हॅल्यू किती येणार आहे 5. लक्षात आलंय. तर अशा प्रकारे हे तुमचं पहिलं सम असणार आहे 44th सम. लक्षात आलंय का बघा. पहिल्यांदा आपल्याला लिहायला चुकलेलं होतं. मी इथं लिहिताना व्हॅल्यूज घेताना एम आणि एन उलट केलेलं होतं त्याच्यामुळे तुमची के ची व्हॅल्यू 1/4 आली बट दॅट वॉज रॉंग. लक्षात घ्या एम इज इक्वल टू आहे 3 एन इज इक्वल टू आहे 12 म्हणून एम इज इक्वल टू काय असणार आहे एन अपॉन एम आणि ती व्हॅल्यू येणार आहे 12 अपॉन 3 म्हणजे 4 20 अपॉन 5 म्हणजे 4 आणि मग त्याचा यूज करून हे 3 एम ज्या वेळेला दिलेला आहे त्यावेळेस एन ची व्हॅल्यू एन दिलेला असेल त्यावेळेस एम ची व्हॅल्यू आणि थर्ड मध्ये तुम्हाला एम दिलंय आणि एन ची व्हॅल्यू कशी फाइंड केली ते हे लक्षात घ्या आणि हे सम असं लिहा. नाव वी विल सी द 5th सम आणि आता त्याच्यातलं 5th सम काय आहे ते आपण बघूया. कोणतं सम बघायचं आहे आता तुम्हाला 5th सम. आता त्या 5th सम मध्ये बघा इथं आपण कोणतं बघूया 5th सम आणि कशातलं आहे ते प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं 5th सम. आता त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे सम ते आधी वाचा. y varies directly as a square root of x. Square root of x. Y varies directly as square root of x. कळलंय हे स्क्वेअर रूट ऑफ x. हे झालं तुमचं
काय आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं रिप्रेझेंटेशन, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार आहे k इंटू रूट एक्स. y इज इक्वल टू k इंटू रूट एक्स. हे काय आहे तुमचं तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता देअरफॉर k इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे y अपॉन रूट एक्स. y अपॉन रूट एक्स हे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे काय आहे तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि हे काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कळलंय. आता इथं तुम्हाला व्हेन, आता नेक्स्ट स्टेटमेंट वाचायचं. हे पहिल्या स्टेटमेंट वरून तुम्ही एवढं लिहिलं. पहिल्या एका ह्या स्टेटमेंट वरून y व्हॅरीज डायरेक्टली ॲज रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे म्हणून हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे लिहिलं आणि ह्याच्यावरून तुम्ही इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन साठी फॉर्म्युला लिहिला. आता तुम्हाला व्हेन एक्स इज इक्वल टू 16 y किती आहे 24 आणि याचा यूज करायचा. व्हेन एक्स इज इक्वल टू 16 y इक्वल टू 24 याचा यूज करून k ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर k इज इक्वल टू y अपॉन रूट एक्स म्हणून 24 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 16 हे लिहिलं. आता स्क्वेअर रूट ऑफ 16 किती येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 16 तर स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजे काय आहे 4. स्क्वेअर रूट ऑफ 16 हा काय आहे 4 आहे कारण 4 चा स्क्वेअर आहे 16. स्क्वेअर रूट ऑफ 16 काय येणार आहे 4 येणार आहे. कळले. मग आता 4 न डिव्हाइड करा 24 ला तुम्हाला येणार आहे 6. देअरफॉर k ची व्हॅल्यू किती आली 6. हे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आता पुढचं वाचायचं. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन लिहिलं. दिस इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय आली व्हॅल्यू तर k इज इक्वल टू 6. आता तुम्हाला काय लिहायचं आहे देअरफॉर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि काय येणार आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे तुम्हाला काय मिळालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे तुम्हाला काय आलं आता तर y इज इथं हे आहे y इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. y इज इक्वल टू 6 रूट एक्स हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. लक्षात आलंय कसं सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला 6th सम याच्यातलं बघूयात. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स employed to harvest soybean is in direct variation with the number of labors. आता इथं काय आहे एक शेतासाठी जे काही सोयाबीन वर्कर्स आहेत ते वर्कर्स त्यांना किती एम्प्लॉयमेंट हार्वेस्टिंग आहे सोयाबीनची सुरू आणि त्या सोयाबीनच्या काढणीसाठी लेबर्स लावलेले आहेत आणि त्यांचं टोटल रिम्युनरेशन पेड जे आहे लेबरला ती एक क्वांटिटी आणि दुसरं आहे नंबर ऑफ लेबर्स. ह्या दोन क्वांटिटीज आहेत. कळलेत. एक क्वांटिटी कोणती आहे टोटल रिम्युनरेशन पेड टू द लेबर्स आणि दुसरं आहे नंबर ऑफ लेबर्स. आता इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज 1000 फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. आता इथं पहिल्यांदा व्हेरिएशन कोणतं असणार आहे तर इथं काम करून घेतात काय आहेत शेतामध्ये काम चालू आहे हार्वेस्टिंग ऑफ सोयाबीन. सोयाबीनची काढणी चालू आहे. मग ती काढणी चालू असताना जे काही काढणीला लावलेले वर्कर्स आहेत लेबर्स आहेत त्या लेबर्सची संख्या वाढली तर त्यांना द्यायला लागणारे त्यांचं पेमेंट सुद्धा टोटल काय होणार आहे वाढणार आहे. कळले. आणि जर कमी झाली संख्या तर रिम्युनरेशन कमी होणार आहे. टोटल पेमेंट त्यांचं कमी होणार आहे. म्हणजे कोणतं व्हेरिएशन आहे इथं डायरेक्ट व्हेरिएशन. मग पहिल्यांदा दोन क्वांटिटीज कोणत्या आहेत तर टोटल रिम्युनरेशन पेड टू द लेबर्स. द टू क्वांटिटीज आर. दोन क्वांटिटीज कोणत्या आहेत ते आपल्याला कळू देत. द टू क्वांटिटीज आर. पहिलं कोणतं आहे द
टोटल रिम्युनरेशन पेड, टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स ही एक क्वांटिटी आहे. आणि आता ही क्वांटिटी कशाने डिनोट करूयात, लेट इट बी डिनोटेड बाय लेट. आता हे डिनोट करण्यासाठी आपण लेटर यूज करायचंय, लेट एक्स डिनोट्स किंवा लेट एक्स बी द, इथं लिहूयात आपण, लेट एक्स बी द टोटल रिम्युनरेशन पेड टू द लेबर्स. म्हणजे एक्स ही एक क्वांटिटी आणि दुसरी लेट वाय बी, वाय म्हणजे काय आहे, बी द नंबर ऑफ लेबर्स, काय आहेत, वाय बी द नंबर ऑफ लेबर्स, नंबर ऑफ लेबर्स, नंबर ऑफ लेबर्स, लेबरर्स किंवा लेबर्स किती आहेत, वाय. मग आता ह्या दोघांच्या मध्ये कोणतं व्हेरिएशन असणार आहे, तर त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असणार आहे. म्हणून खालती लिहायचं, देअर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय, बिटवीन एक्स अँड वाय. दोन क्वांटिटीज मध्ये कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. हे आपण लिहायचं आहे, कारण जर संख्या वाढवली लेबर्सची तर त्यांना द्यायला लागणारे पैसे पण जास्त असणार आहेत. म्हणजे एक क्वांटिटी वाढवली की दुसरी क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते. त्यांच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन असतं, डायरेक्ट व्हेरिएशन. देअरफॉर एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, हे लिहिलं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के वाय, हे काय झालं तुमचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, VRIA लिहा. आणि देअरफॉर आता k इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स अपॉन वाय. हे काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता काय करायचं आहे, व्हॅल्यूज घाला. पहिलं स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे, व्हेन, इथं दिलंय, इफ रिम्युनरेशन फॉर 4 लेबर्स, 4 लेबर्स म्हणजे काय आहे, y इज इक्वल टू 4, टोटल रिम्युनरेशन किती दिलेलं आहे, 1000. म्हणून व्हेन x इज इक्वल टू 1000 रुपीज, रुपीज आहेत हे, त्यावेळेस नंबर ऑफ लेबर्स किती आहेत, 4 लेबर्स. देअरफॉर k इज इक्वल टू, आता k काढायचा आहे तुम्हाला, 1000 अपॉन 4 आणि सिम्प्लिफाय केलं तर k किती येणार आहे, k इज इक्वल टू बघा 1000 आहे, मग 25 जा 100 आणि पुढं 0, k इज इक्वल टू 250. k काय आलं तुम्हाला, 250. हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं. आणि आता तुम्हाला नेक्स्ट काय विचारलेलं आहे, फाइंड द रिम्युनरेशन. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर नाव यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ रिम्युनरेशन, एक्स न डिनोट होतं म्हणून एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यावेळेला नंबर ऑफ लेबर्स किती आहेत, 17. मग आता तुम्ही काय लिहिणार, देअरफॉर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे, तर x इज इक्वल टू के वाय, ते लिहायचं. x काढायचं आहे तसंच ठेवा. k किती आलेला आहे, 250 इंटू 17. आता 17 च्या टेबल मध्ये काय बघायचं आहे, किंवा 25 ला 17 न मल्टिप्लाय करा आणि ते किती येणार आहे मल्टिप्लिकेशन, तर किती येणार आहे ते बघा, 25 इंटू 7. पहिल्यांदा 25 इंटू, पहिला एक 0 देऊयात, 25 इंटू 7 जर केलं तर 25 5 जा 125, 25 6 जा 150 आणि 25 7 जा 175. म्हणून इथं 5 आणि 17 काय करायचे आहे, कॅरी.
आणि 25 वन जा 25 आणखीन 17 यांची ऍडिशन जर केली तर ती ऍडिशन किती येणार आहे 42. म्हणून किती येणार आहेत लेबर किंवा रिम्युनरेशन पेड टू 17 लेबर्स इज इक्वल टू ₹4,240. देअरफोर खालती तुम्ही लिहिणार काय रिम्युनरेशन remuneration of 17 laborers किंवा 17 laborers is equal to 4,250 rupees. कळलेलं आहे. अशा प्रकारे हे आपलं 6th सम पूर्ण झालेलं आहे. 6th सम फ्रॉम practice set 7.1. So you have to write the solve exercise practice set 7.1.